गुहराजाला लक्ष्मण सांगतायत, काहू नको सुख दुःख करदाता. या जगामध्ये कोणी कोणाला सुख देत नाही, कोणी कोणाला दुःख देत नाही. ज्याला त्याला ज्याचे त्याचे कर्म सुख दुःख देत आहेत. गोका, तू तुझं कर्म शोध की तुला कोणत्या कर्मामुळे हे दुःखात दिसून राहिले. जोग वियोग भोग बल मंदा, हित अनहित मध्यम भ्रम फंदा. आणि सांगताय, हे मायेचं जाळ आहे. जानी तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा. ही अंधारी रात्र, ही मोहाची रात्र आहे म्हणे. या मोहाच्या रात्रीमध्ये मोह निसा सब सोव निहारा, देखही सपन अनेक प्रकारा. सगळे लोक या मोहाच्या रात्रीमध्ये वेगवेगळे स्वप्न पाहत आहेत. जीव जागला हे केव्हा समजायचं, जेव्हा विषयापासून मनुष्याला विरक्ती व्हायला लागेल. समजून घ्यायचं जीव जागेला. जागे तब ही जीव जग जागा. आणि जेव्हा जीव जागेल म्हणे, होई विवेक, त्याला विवेकाची प्राप्ती होईल म्हणे संतांच्या संगतीतून. मोह भ्रम भागा, मोह निघून जाईल, भ्रम दूर होऊन जाईल, अज्ञान समाप्त होऊन जाईल. तब तेव्हा रघुनाथ चरण अनुरागा, तेव्हा त्या जीवाला प्रभू रामचंद्राच्या चरणावर प्रेम निर्माण होते. आज जर तुम्हाला राम आवडत असतील तर समजून घ्यायचं, मागच्या जन्मामध्ये किंवा मागच्या आयुष्यामध्ये कुठेतरी काहीतरी पुण्य कर्म घडलेले, त्याचं हे फळ आहे. आज आपल्याला राम आवडत आहे. जर आपल्याला आवडत नसतील, समजून घ्यायचं मागच्या जन्मात या जन्मात केलेल्या पापाचं फळ येते. इथं राम सिंहासनावर बसायला निघले आणि यांना निवेदन करायला सुचले. राम काय खात होते, काय इतके दिवस झोपी गेले होते काय? ग्रंथ उघडून कधी पाहिलं नाही, कधी वाल्मिकी रामायण उघडलं नाही, कधी रामचरित मानस उघडलं नाही, कधी नाथ बाबांचा ग्रंथ भावार्थ रामायण 40,000 मोगळ्या लिहून ठेवल्या, कधी उघडून पाहिलं नाही. आणि उचललं, चिपक लागली टाळाला. आणि महाराष्ट्रातलेच हे राक्षस जन्माला आले, महाराज विधान करायला लागले रामप्रभूच्या विरोधात. अरे तिथे सिंहासनावर राम बसतायत अयोध्येमध्ये, तुम्ही काय बोलतायत? हे राम राम आहे. शेकड्यांनी प्रमाण आहेत राम काय खात होते त्याच्यावर ग्रंथ. महाराज या गुहाकाच्या नगरीत राहिले, अन्नाचा कण नाही घेतला, एवढं गुरुवचनाला आदर देणारा हा परिवार. मग असं आचरण राम करतील का? विचार केला पाहिजे. म्हणून राम, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, राम तो सूर्य आहे ज्याच्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंका तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामाला दोष देऊ नये. आता अर्धी रात्र झाली, एवढं सुंदर असणार विवेचन चालू लक्ष्मणाचं, पण अर्ध्या रात्री त्या असणाऱ्या गोवकाच्या नगरीमध्ये एक वेगळंच षडयंत्र सुरू झालं. म्हणजे काय षडयंत्र सुरू झालं? अर्ध्या रात्री सगळे नावाडी लोक एकत्र आले आणि म्हणे, बाबा धन्यांनो, अरे उद्या राम सकाळी उठतील, उठल्यानंतर काय करतील? गंगा पार होतील. आणि गंगा पार होण्यासाठी प्रभू रामचंद्र नावेत बसतील, म्हणजे होडीत बसतील. ज्याच्या त्याच्या गोष्टीकडे लक्ष असते का? म्हणजे मग नावेत बसतील तर मग म्हणजे राम जर नावेत बसतील तर नावेत त्याच्या बसतील की ज्याची नाव सुंदर आहे. सुंदर जर नाव असेल तर राम बसतील नावेत. म्हणजे मग चला नावा सजवा म्हणे त्याची त्याची. सगळे लोक कोणी टिकाव खोडं घेऊन एखाद्याची नाव जर बसलेली बाहेर काढत असेल तर ती काढायला सुरू केली. कधी नावेकडे गेला नाही, पण आज म्हणे नाव आपली सजवायची. मग काय महाराज, कोणी सोन्याचा पत्रा ठोकतो, कोणी चांदीचा, कोणी पितळाचा, कोणी लोखंडाचा.
ज्याची जशी जशी कुवत त्या पद्धतीने नाव सजवायला लागले लोक. नाव सजवताय, कोणी पत्रा ठेवतोय, कोणी त्याला फुलं बांधतय, कोणी काय गोंडे बांधतय, ज्यांनी त्याच्या पद्धतीने सजवायला सुरू केली. पण अर्ध्या रात्री नावा सजवायचा प्रोग्राम चालू. त्या नगरामध्ये एक भोळा भक्त आहे प्रभू रामचंद्राचं, त्याचं नाव आहे केवट. हा केवट आपल्या बायकोकडे गेला आणि बायको कशी रडायला लागला, गरीबाचं, त्याची पण नाव होती बिचारीची, आणि रडायला लागला. आणि रडता रडता गरगरीमध्ये का रडताय सर, अर्ध्या रात्री रडायला सुरू केलं. धनी का रडताय सांगा ना. म्हणे अगं गर्धने काय सांगावं, सगळे सगळे हे नावाडी लोक काय करायला लागले, म्हणे नावा सजवताय. म्हणे मग तुम्ही तुमची सजा. म्हणे अगं माझी नाव तुटकी मुटकी, असं वाटतं जुनी कमांडर गाडी, आणि याच्यात नव्या 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 सफारी गाड्या. म्हणे आपल्या गाडीत कोण बसेल म्हणे कशा. म्हणे धनी म्हणे काय, म्हणे मी रामाचं लई ऐकलेलं आहे म्हणे, पहिल्यापासून मी रामाच्या लई कथा ऐकलेल्या आहेत म्हणे, आणि मी असं ऐकलेलं आहे म्हणे की रामाला प्रेम खूप आवडतं म्हणे. मग म्हणे प्रेमाने सादर व्हा ना. म्हणजे आता प्रेमाने कसं सादर व्हावं, बरं जाऊ दे म्हणे, एवढं प्रेमाचं ध्यानात ठेवा म्हणे, गरीबाकडे प्रेम असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणे. म्हणे सांग बाई, आता तुझीच गोष्ट ऐकायची राहिली होती. म्हणे तुम्ही एकदा शिकारीसाठी गेला अरण्यात. म्हणे हो. म्हणे तिथं गुहक राजा आले होते शिकारीला, रस्ता भटकले, पाणी पाणी करून बेशुद्ध झाले होते. म्हणे हो. म्हणे तुम्ही त्यांना काय केलं, म्हणे पाणी पाजलं. म्हणे हो. त्यावेळेस गुह राजा तुम्हाला म्हणले होते, अरे केवटा पाणी पाणी करून मी मेलो असतो केवटा, पण तू आज मला काय केलं, पाणी पाजलंस. म्हणे तुझे पाण्याचे उपकार आहेत, बोल तुला काय पाहिजे. त्यावेळेस तुम्ही म्हटलात म्हणे काय, काही नको मला, काही नको, वेळ आल्यावर मागून घे. म्हणे हो. म्हणे मग एक काम करा ना, सूर्योदय होण्याच्या आत, सकाळी तांबडं फुटायच्या आत, कोंबडं पोकायच्या आत. आता कोंबडेच नाही राहिले कोकायला, पहिले कोंबडे कोकायचे, कुठं गेले काय माहिती. कोंबडं कोकायच्या आत मध्ये तुम्ही काय करा म्हणे, राजाला भेटा आणि त्यांना सांगा इकडे या म्हणे. म्हणे काय, म्हणे तुमच्या कानात सांगते म्हणे. म्हणे कानात कशाला सांगतेस, कोण नाही तर. म्हणे त्या कथा कारण ऐकलं तर लवकरच सांगितलं, मजा नाही राहायची. कानात सांगितलं भाऊ मंत्र, आणि मग काय गर्दनीला मंत्र दिलाय महाराज. गर्दनीचा मंत्र घेऊन गेला गुहक राजाकडे. सकाळी सकाळी तांबडं फुटायच्या आत केवळ गुहक राजाला म्हणे इकडे या. म्हणे काय, म्हणे तुम्हाला एक मागायचं होतं. म्हणे काय, म्हणे तुम्हाला पाणी पाजलं होतं त्यावेळेस एक राहिलं होतं. म्हणे हा बोल बोल, आज नाही खुश आहे म्हणे, मी माझ्या नगरीत राम आहे म्हणे आज. काय पाहिजे बोल. म्हणे इकडे तुमच्या कानात सांगतो. गोहकाच्या कानात सांगितलं. म्हणे कानात काय कशाला, मोकळं बोल म्हणे. नको म्हणे कानातच सांगतो, बाकीच्या लवकर कळायला नको म्हणे, वेळेवर कळलं पाहिजे म्हणे, मग मजा येते. मग गोहकाच्या कानात सांगितलं. गोहकाने काय केलं, वाजंत्रीवाल्याला म्हणे वाजंत्रीवाले इकडे. म्हणे काय, दौंडी द्यायचं काम करतो ना भाऊ म्हणे. म्हणे हो इकडे ये. वाजंत्रीवाल्याला म्हणे तुझ्या कानात सांगतो. म्हणे काय, म्हणे मंत्र आहे, कोणाला सांगायचा नाही. सांगशील तर बुवा काय होतं, घोटाळे होतात, काही गोष्टी अगोदर नाही सांगायचं, वेळेवर सांगायचं. म्हणे केवटाला मी वचन दिलेलं आहे ते पूर्ण करायचं. इकडे म्हणे तुझ्या कानात सांगतो, कानात सांगतो म्हणे. त्या दौंडीवाल्याच्या कानात सांगितलं. आम्ही कानात नाही सांगत, आम्ही मोठे सांगतो. आणि कानात सांगितलं, दौंडीवाल्याने ऐकलं, दौंडीवाला हसायला लागला. वा म्हणे वा,
दौंडीवाला निघाला, तांबड फुटलं, दौंडी वाजायला लागली आणि दौंडीवाला बोलतो, ऐक रे लोक हो, आज सकाळी प्रभू रामचंद्र गंगेच्या किनाऱ्याहून पलीकडे जाणार आहेत हो, आणि गंगेच्या किनारी राजा गोकाचा फरमान आहे हो, फक्त एकट्या केवटाचीच नाव राहील हो. अरे राम, यांनी नावा सजवलेल्या रात्रभर पत्रे ठोकत बसले, कोणी कोंडा लाव, कोणी हिंगुळ लाव, कोणी शेंदूर लाव, सगळ्याच्या नावा एका बाजूला राहिल्या आणि तिथे एकट्या केवटाची नाव गंगेच्या किनारी लागलेली. आणि मग काय सकाळ झाली, प्रभू रामचंद्र जागले, भोर भये रघुनंदन जागे. प्रभू रामचंद्र जागले, होत प्रातपट क्षीर गावा, जटा मुकुट निजे शीस बनावा. सकाळ झाल्यानंतर वडाचं दूध मागून घेतलं, लक्ष्मणाला सांगितलं वडाचं दूध काढ. वडाचा चीक काढला आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्याला लावलं. प्रभू रामचंद्र, सुमंत्र बाबा रडायला लागले, प्रभू असं नका करू ना, असं नका करू. डोक्याला वडाचा चीक लावणं म्हणजे वनवासी होण्याचं लक्षण आहे. एवढ्या सुंदर केसाला नका तुम्ही जटाचं रूप देऊ. म्हणजे सुमंत्र महाराज माफ करा, महाराजांना समजावून सांगा मला जायचंय. सीता मातेला हात जोडतायत, सीता माता आर्य नारीचा धर्म सांगते. सुमंत्र बाबा रडायला लागतायत आणि बेशुद्ध होऊन जात आहेत. प्रभू रामचंद्र आता निघाले गंगेच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी आणि गंगेच्या किनारी आलेत. दूरवर बसलेला आहे केवट, एका दगडावर निवांत मस्त मजेत आसन टाकून बसलेला आहे. आणि हा केवट बसलेला आहे. प्रभू रामचंद्र येत आहेत गंगेच्या किनारी, किनारा लांब आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात गोह का, म्हणे जी महाराज, म्हणे मला पलीकडे जायचं. म्हणे मग जा ना प्रभू. म्हणजे असं काय बोलतोस, मला नावेची व्यवस्था, म्हणे मला नावेची व्यवस्था माझ्याकडे खातं नाही म्हणे मग ते खातं कोणाकडे, म्हणे त्याच्याकडे. म्हणे नाव एकच, अनेक नावं पाहिजे ना. म्हणे नाही, नाव भरपूर आहे म्हणे, पण मी दौंडी देऊन सांगितलं फक्त एकट्या केवटाचीच नाव राहिली. म्हणे गोह का, असं का. म्हणजे मी एकदा जंगलामध्ये पाणी पाणी करत पडलेलो, त्यावेळेस त्यांनी मला पाणी पाजलं, मी त्याला वचन दिलं आणि त्या वचनामुळे काय झालं म्हणे त्याची एकट्याची नाव आहे म्हणे. त्याचे कोणी काम म्हणले करून म्हणे या टायमाला आलाय. त्याचं वचन मला पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणे गो का हात जोडीतो तुला असे वचन देत जाऊ. ही बघ आमची गत काय वचनाने. वचन देताना माणसाने विचार करावा, सहज वचन देऊ नाही. म्हणजे प्रभू तुम्ही आणि केवट. म्हणे ठीक आहे हो आता. म्हणे त्याला इकडे बोलव. म्हणे मी नाही बोलू शकत. प्रभू रामचंद्र म्हणतात मीच बोलवतो, मग तुला बोलवलं नसेल होत तर. म्हणे केवट, तो केवट जागेवर दगडावर बसलेला दूरवर तो ओ प्रभू म्हणे इकडे ये, मला तुझ्या नावेत बसून पलीकडे जायचं भाऊ. तर प्रभू तुम्हाला गरज असली तर तुम्ही इकडे आले तर तिकडच जावा. बस आता काय करा. लक्ष्मणाने धनुष्याला लगे बंदुकीला हात, बाणालाच हात लावला. म्हणे प्रभू हा मोठा उद्धट दिसतोय, म्हणे तू बोलू नको, नाही तर एकटाच आहे इथं थांबावं लागेल, नाहीतर पवत पवत जावं लागेल. आणि लक्ष्मण तुला सांगू का म्हणे मला पोहता येत. प्रभू रामचंद्र म्हणतात मला पोहता येत, मला तारता येत, पण पोहता येत नाही.
म्हणून जास्त बोलू नको, राग राग बिघडल काम. तो जरा खटक्याचा माणूस दिसतोय म्हणे, चल म्हणे त्याच्याकडे जाऊ आपण. आणि मग काय जात आहे, राम लक्ष्मण जानकी माता त्याच्या नावेजवळ जात आहे. म्हणे एक केवटा, म्हणे काय, म्हणे मी तुला मागतोय, दे ना. परमात्मा मागताय, केवटा मला दे. मागी नावन केवट आना, कही तुम्हार मरमु मैं जाना. मागी नावन केवट आना, कही तुम्हार मरमु मैं जाना. मागी नावन केवट आना, कही तुम्हार मरमु मैं जाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ज्यावेळेस भक्त उच्च कोटीचा असतो त्यावेळेस देव मागतो. आपल्याला देवाला मागावं, देवाकडे मागावं लागतं. पण ज्यावेळेस भक्त उच्च कोटीचा असतो त्यावेळेस देव त्याच्याकडे मागतो. केवटा म्हणजे मला नाव पाहिजे रे, पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं. म्हणजे प्रभू इतक्या लांबून कशाला सांगायचं, गरज होती तिकडे यायचं. म्हणजे आलो भाऊ तुझ्याकडे आलो. म्हणजे प्रभू तुम्हाला नाव पाहिजे ते का, आपली गरीबाची नाव तुटकी मुटकी जमल का. म्हणजे जमत, जशी आहे तशी चालू केली. आम्ही 3 जण आहेत म्हणजे प्रभू, पण तुम्हाला नाव येत बसून घ्यावं तर मी पण रामकथा ऐकायला गेलो होतो. म्हणे लेकरं बाळ लय रामकथा व्हायची. आणि त्या रामकथेमध्ये काय सांगावं प्रभू, ते कथाकार बाबा सांगत होते म्हणे की प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि विश्वामित्रा सोबत गेले. आणि विश्वामित्रा सोबत गेल्यावर चालता चालता एका शिळेला पाय लागला म्हणे, आणि त्या शिळेची नारी झाली म्हणे, आणि तिचं नाव अहिल्या. बरोबर आहे म्हणे प्रभू. म्हणे हो. म्हणे मग दगडाला पाय लागला, दगडाची नारी झाली म्हणे. अशी तुमच्या पायात काही ताकद आहे. चरण म्हणे तुमच्या चरणाच्या धुळीला असं म्हणतात की तिचं माणूस करणी ताकद आहे म्हणे तिच्यामध्ये. म्हणजे काय, धूळ लागली की माणूस होतो. म्हणजे मग प्रभू आता ही नाव, माझ्या घरात एक बायको आहे, दोन, आणि बारीक बारीक टाबर आहेत म्हणे 4. नीट कपडे दिले त्याच्या अंगावर. घरी गेला म्हणजे इतक्या येण्यामध्ये करतात म्हणे. मग कधी इकडे जर नाव चालत असलं घर तरी फोन जोडून देते, फोनवर बोलावं लागत. मग हे सगळं असा आमचा परिवार. आणि त्यात जर तुमच्या चरणाची धूळ जर या नावेला लागली रे लागली म्हणजे प्रभू, आणि याची जर नारी झाली, माणसं वाढले की नाही घरात, बरं यांना सांभाळायचं कसं म्हणे. मग माझी नाव तर जाईल चरण कमल रज कबू सब कही, मानुष करनी मुरी कछु कही, छुअत सिला भई नारी सुहाई, पाहन तेन काट हो कठिनाई, आणि तरणी मुनी घरी नी होई जाई, बाट परई मुरी नाव नाही. एक घर झाली म्हणजे एक आहे तर एकीचा दुसरी येणार, 2 घर झाल्या. मग ती पहिली काय नीट पहिली का म्हणे, मला नीट भाकरी खाऊ घालून का म्हणजे घरात भांडणं.
वाट लागून जाईल मुरींना उठाय. म्हणे मग म्हणे प्रभू माझ्याकडे त्याच्यातून सुटायला एक तुम्हाला तर पलीकडे सोडायलाच नाही, त्याच्याकडे टेन्शन नाही. पण मी एक युक्ती काढली. पण युक्ती काय? म्हणे जो प्रभू जर तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर काय करा, तुम्ही मला म्हणा. काय? माझे पाय धु. जो प्रभु पार अवसी गा चहु मोहि पद पदुम पखारन कहू. जर पलीकडे जायचं असेल तर तुम्ही मला म्हणा. काय? की केवटा माझे पाय धु. म्हणजे पाय धुतल्याने काय होईल? म्हणजे तुमच्या पायाची जी धूळ आहे ना अशी एकदम चक्क करून टाक. इकडच्या भाषेत चक्क म्हणतात ना, चक्क एकदम स्वच्छ करून टाकतो. पहिल्या काळामध्ये आई व्हायची बघा लेकराला. अगोदर पहिले तो प्रोग्राम राहायचा, आमचा पण झालेला आहे. अगोदर तडा तडा धुवायचा, फुल द्यायचा, नंतर त्या दगडावर बसवायचा, दगड घ्यायचा, दगडाने घासायची माया. प्रत्येकाला अनुभव असतो. मग ते इथला पाय इथं लाव, इथला पाय इथं लाव. मोठा सोहळा असायचा बघा. ते स्नान, शाही स्नान, ते लहानपणीच वेगळंच होतं महाराज. आता ते शाही स्नान लेकराला कोण निघाले. आता चला दिवाळी आली, मोठी स्नानाची वेळ झाली, चला दिवाळी आली. आता साप निघाले लेकराला. आता असे काही पदार्थ निघाले लेकरं दिवसभर त्याचे एकदा बाजून दिलं की दिवसभर माय मोकळी झाली. संध्याकाळी एकदाच धुवायचं. मग विज्ञान पुढे गेलं ना. प्रभु जो प्रभु पार अवसिगा चहू. पलीकडे जायचं असेल तर मला पाय धुवायचं म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणतायत केवटा लई डोकं लावलं धन्याचा भाई, मी गुंतलेलो आहे म्हणे, मला पलीकडे जायचं, तू डोकं लावून राहिला माझ्यासाठी. म्हणे केवटा, ए केवटा ठीक आहे म्हणे, जा पाय धुवू म्हणे माझ्यावाले. म्हणे प्रभू जय हो, अरे जय हो, अरे जय हो. सगळे लोक जय जयकार करायला लागले. प्रभू रामचंद्र भगवान की. का जय जयकार करतात माहितीये का? आमच्या गावात एक कोणीतरी असा भक्त आहे तर त्यांनी देवाला जिंकलंय आणि देव त्याला म्हणतात पाय धु. म्हणजे आमच्या गावात देवाचे पाय धुतले जातात. सीता मातेने नाक वाकडं केलं महाराज. प्रभूकडे पाहतात आणि डोळ्यातून इशाऱ्याने म्हणतात धनी. 4 पोरी दिल्या जनक राजाने. किती? मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला आणि मी. त्यावेळेस जनकाला माझ्या बापाला 4 पोरी दिल्याबद्दल 4 कन्यादान केले. त्यावेळेस एकच इच्छा होती, काय? तुमचे दोन्ही पाय धुवायचे. तर तुम्ही उजव्या पायाचं एक अंगठा एक बोटून धुवून दिलं, फक्त अंगठ्याचा एक अंगठा धुवून दिला म्हणे. आणि याला 2-2 पाय धुवायला आज्ञा देऊन टाकली. वा धनी वा. हे देवा, हो सरकार, ते तुमचा न्याय. प्रेम बघून तुम्ही न्याय करता महाराज. सीता मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. काय न्याय आहे प्रभू तुमच्या. मग काय महाराज केवट म्हणतो प्रभू आता आलो आणि लगेच पाय धुतो. आणि केवटाने पाणी आणावं ना, तर केवट घराकडे पळत होतो. अरे म्हणे कुठं चालला? म्हणे प्रभू असं भारी भारी काम यज्ञ असला तर यज्ञाला जोडे नसतात म्हणे. ब्राह्मण देवता मंत्र म्हणतात आपल्या गावात यज्ञाची कर. अहो हा यज्ञ साधारण यज्ञ नाही, हा यज्ञ साधारण नाही. जेवढा पुत्र कामेल यज्ञ महत्वाचा तेवढा हा यज्ञ या वर्षी 2024चा राम जन्मभूमीचा राम राज्याभिषेकाचा यज्ञ महत्वाचा. म्हणून प्रभू आता यज्ञ म्हणे, यज्ञाला बसल्यानंतर गर्दनी लागत असती, ताट लावायला म्हणे.
मग ते असं टाकतो, तूप टाकतात त्याच्यामध्ये समिधा टाकतात, त्यावेळेस गर्दनी इथं हात लावायला लावते म्हणे. आणि एकट्याने यज्ञ करू नाही, तुमच्या चरण धुण्याचा चरण यज्ञ आहे म्हणे हा. आणि एकट्याने जर केला तर जमत नाही, म्हणून दोघं पाहिजे. म्हणून प्रभू आता जातो गर्दनीला घेऊन येतो. पळत सुटला म्हणे लवकर ये भाऊ, थोडा वेळ राहिला. घरी जातो, ए गर्दने, अगं ए गर्दने, म्हणे काव, म्हणे काव, म्हणे पैस्तीतच जवळ जातो म्हणे. लई देवाचे उपकार. म्हणे काय? म्हणे मला ना एवढी काय सारखी चांगली गर्दनी दिली. लई देवाचे उपकार. म्हणे काय झालं आज लई गुळ वळायला लागले, काय झालं सांगा. म्हणे अहो तुम्हाला सांगितली अटकल, मी जाऊन केली. मी राजाला सांगितलं प्रभू रामचंद्र आले गंगेच्या किनारी. तुला काय सांगावं म्हणे, मला देव म्हटला काय पाय धुवू म्हणून. म्हणे असं मला देव म्हटला ग, किती माझं ऐश्वर वाटलं बघ ना म्हणे. मग म्हणे पाय धुवायचे म्हणे, मी तुला घ्यायला आलो. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार व्हायला लागली. म्हणे काय? म्हणे आजपर्यंत मला वाटत होतं माझा धनी लई गरीब आहे, लई गरीब आहे. पण काय सांगावं, आज लक्ष्मी पती वश केलाय म्हणे. धन्य तुमच्यावर मोठं ओवाळ, त्या कधी मतरी असली तर ओवाळते म्हणे. गोड अशा पद्धतीने चला म्हणे निघा. आणि काय सांगावं, केवट महाराज निघतायत, बायको निघते. म्हणे थांबा मी कपडे बदलून येते. नुसतीच ऍक्शन दिली कपडे बदलण्याची, पण कपडे तर पाहिजे घरात. मागच्या खोलीत जाते, पाहते सगळे फाटके तुटके वस्त्र महाराज. त्याला तेव्हा लईच भारी कपड्यावाल्याला कधी देव भेटलेलं नाही. पण घरामध्ये जाते, हाय तेच कपड्यावर निघते, लहान लहान लेकर तेवढ्यामध्ये. अशा वेळेला सगळ्यात जास्त येड्यावरी जर कोण करीत असेल तर लहान लेकर. बाबा मला खूप काय पैसा आले ब्रह्मगिरी प्रदक्षिण आहे, मला 5 रुपये दिले बिस्किटचा पुडा घ्या, पायानंतर दिले. ते लहान लहान लेकर येड्यावरी करतात, त्यांच्या अंगावर कपडे नाही, काय नाही, काय नाही. केवट पळत सुटला. म्हणे चल बिगी बिगी. म्हणे ठीक आहे प्रभू, चला चला चला. केवट पळतोय पुढे, त्याच्या मागे त्याची बायको आता डोक्यावर पदर वगैरे घेऊन पळायला लागली. पाठीमागे लहान लहान 4-4-5 लेकर, पप्पा 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 मोठ्याने आरडताय. तर याचा ताट आला कुठं गंगेच्या किनारी. लक्ष्मण म्हणे प्रभू जास्त सूट दिली बरं का तुम्ही. म्हणे लक्ष्मणा तुला कळायचं नाही, होऊ दे त्याच्या मनाने, होऊ दे बोळायचं सरकार तुमच्यावर. आणि मग काय महाराज केवट येतो, गर्दनी येते लोटाकडे. प्रभू जय श्रीराम, रे जय श्रीराम. काय नाव बाई तुझं? म्हणे मी केवटाची केवटी घे म्हणे. वा वा वा. अगं बाई तुझा नवरा लई गुणवान म्हणे. म्हणजे मला खुश करून टाकलं म्हणे. मी वनवासाला आलो नाही दुःखात होतो म्हणे, पण त्याच्या संग बोललो 4 वाक्य मला समाधान वाटलं. जा धुवा पाय. म्हणे प्रभू एका शिळेवर बसव. देवाला शिळेवर बसव, दगडाची शिळा, त्याच्यावर प्रभूला बसवलं. गर्दनी पायाजवळ बसली. केवट निघाला आणि केवटाने काय केलं, हातामध्ये त्याच्या बायकोने आणलेली एक काठवत आहे लाकडाची. ती लाकडाची काठवत घेतली आणि गंगेमध्ये उतरला हा केवट. आणि जय गंगे जय गंगे जय गंगे. गंगेमध्ये काठवत बुडवली तर गंगा गुप्त रूपाने केवटाच्या डोक्यावर हात फिरवला. धन्या हे केवटा, जशी प्रभूच्या पायाचा माझा वियोग झाला, आजपर्यंत देवाच्या पायाची माझी भेट नव्हती रे. पण आज तुझ्यामुळं मला देवाच्या चरणाची भेट झाली. गंगा काय वामन अवतार धरला ना, त्यावेळेस भगवंताने एका पायाने पृथ्वी आटली, एका पायाने 7 स्वर्ग आटले. भू भुवा स्वाहा सत्य तपा जना. 7 लोक वर, खाली 7 पाताळ, आतळ वितळ सुतळ तळ तळातळ महातळ आणि पाताळ 7वे, खाली 7 पाताळ, वरचे 7 भुवन आटले. वामन रूप धरलं तेव्हा. पण एवढा पाय देवाचा वर आला ना, बटू रूप होतं, ब्राह्मण रूप देवाच. त्यावेळेस ब्रह्मदेवाने कमंडलूतलं पाणी घेतलं, देवाच्या पायावर टाकलं, धुतलं आणि ते भरून ठेवलं. ती गंगा, अशी ही गंगा आहे. त्या गंगेचा देश आहे महाराज. त्या गंगेवरच भरपूर संस्कृती आहे आपल्यामध्ये.
ओळखीचं वाटलं तर टाळ्या वाजवा. जय हो. एकदा गंगेच्या किनारी जाऊन बघा आणि मग हे आणतात गेलं. मस्त बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री गाडी अशी वर डोक्यावर पहाड आणि खाली तरी असं जाऊन बघा मग कळलं हे काय झालं. केवढा माझ्या देवाच्या पायाची भेट नव्हती रे, तुझ्यामुळे भेट झाली. तुझे जेवढे कुळ आहे ना तेवढ्याचा उद्धार करून टाकते कधी. तुझे सगळे कुळ मागचे मेलेले काय असते नाचा पंजा खापर पंजा सगळे उद्धार झाला त्यांचा. सगळे पाप धुवून टाकले गंगेने डोक्यावर हात फिरवला. केवटाने काठवतीत पाणी घेतलं आणि हा निघाला गंगापुत्र देवाचे पाय धुवायला. प्रभू रामचंद्राला दगडावर बसवलेलं पायाजवळ बसला आणि ते दूध काढायला नाही बसत का शेतकरी लोक? तुमच्याकडे नसतील बसत, शहरात बसत, खेड्यातच असतात ना दूध काढायचा कार्यक्रम. दूध काढायच्या कार्यक्रमाला एक बैठक असते बघा. तेव्हा असं बसावं लागतं, त्या दोन्ही पायाच्या मध्ये ती बाजली अशी कुतवावी लागते आणि मग तो काय करतो, दूध काढतो. गवळी गवळ्याचे गाव आहे दूध काढायचे. आमच्या स्वामी म्हणे तू गवळी रे. म्हणलं काय गवळीच्या आला दूध नसतं आमच्याकडे. तसं बसलाय दूध काढायच्या मुद्रेमध्ये, दोन्ही पायाच्या मध्ये ती काठवण गुंतलेली आहे, लाकडाची काठवण. आणि देवाची पूजा सुरू झाली. पाणी घेतो, गंगेचं पायावर लावतो आणि लावतो, धुतो थोडासा पाऊल धुता हुंदका येतो आतून, प्रेमाचं भरत येतं. काही गंगेचं पाणी आणि काही स्वतःच्या डोळ्यातलं पाणी. दोन्ही पाणी, गंगेतलं पाणी जेवढं पवित्र तेवढंच परमात्म्याच्या प्रेमाने आलेले अश्रू सुद्धा पवित्र आहे. ध्यानात ठेवा. जेवढं गंगेचं पाणी, ज्या दिवशी तुम्हाला परमात्म्याची आठवण होऊन डोळ्यातून जर एक पाण्याचा थेंब पडला, समजून घ्या आपल्या डोळ्यात गंगा आहे. प्रपंचासाठी रडणं वेगळं, देवासाठी जर डोळ्यातून एक जर अश्रूचा थेंब पडला, मम पुलकावत पुलक शरीरा गदगद गिरा नयन बह नीरा काम आदि मद दम बन जाके तात निरंतर बस में टाके. डोळ्यातल्या पाण्याने, कधी गंगेच्या पाण्याने पाय धुतो, त्याच्या काय मनात येतो काय माहिती. धुता जरा जोरातच धुवायला लागतो. मी तुम्हाला सांगितलं ना लहानपणीचा सोहळा, खरा 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 तसा पाय धुतो, खरा 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 घासायला सुरू करतो. म्हणजे केवळ म्हणजे काय, अरे इतकं जोरात म्हणे प्रभू लई माती लागली, इतके वनवासाला आले म्हणे, तुम्ही ही माती धुवायचं काम आमच्याकडे म्हणे. मी धुतो म्हणे, प्रभू तुम्हाला काही त्रास नाही ना म्हणे. त्रास नाही, तू एवढा जोरात धुवू राहिला म्हणे, एवढा जोरात धुवू राहिला, मी पडल, तोल जाईल माझा. ते केवटा मी हलायला लागलो, हादरायला लागलो म्हणे. प्रभू तोल जायचं जर एवढाच वेळ वाटत असं तर एक काम करा, मी पाय धुतो ना माझ्या डोक्यावर दोन्ही हात ठेवा, म्हणजे तुम्हाला आजार राहील. अरे वा, काय सांगावं महाराज.
लक्ष्मण वरी प्रभू लय ओरायला वरी ओरती तू गप्प पैस फक्त. मग प्रभू रामचंद्र काय करताय, दोन्ही हात केवटाच्या डोक्यावर ठेवतायत, आकाशातून सगळे देव देवता पुष्पांचा वर्षाव करतायत. अरे धन्य हा केवट, धन्य याचं पुण्य, आणि धन्य हा गंगेचा किनारा, आणि धन्य हा प्रसंग, केवट प्रसंग. डोक्यावर हात ठेवताय नवरा बायको स्वतःच्या हाताने. काय राम आहे का? तुम्ही गरीब असाल, केवटाचं चरित्र वाचा, तुमच्या घरी राम यायला तयार आहे. तुम्ही राक्षस असाल, विभीषणाचं चरित्र वाचा, तुमच्या घरी राम यायला तयार आहे. तुम्ही पशु असाल, तुमच्या घरी राम यायला तयार आहे. कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम कोणाच्याही घरी यायला तयार आहे. पण एक अट आहे, एक अट आहे. अट म्हणजे काय? तुमच्याकडे प्रेम पाहिजे महाराज. आणि ते प्रेम काय पैसे देऊन, ते प्रेम कशाने? संपत्ती देऊन, इकत बाजार हाटात एक ते प्रेम जर निर्माण होत असेल तर समजून घ्यायचं देव आपल्याला उजवायला आला. माझा गुरु मला पावला असं समजा. त्या दिवशी माझ्या गुरुची विद्या आज फळाला यायला लागली. आज मला देवावर प्रेम यायला, प्रेम तयार. म्हणून तर त्या गोपी गीतामध्ये त्या असणाऱ्या गोपी विषयी सांगतात काय की नारद भक्ती सूत्रामध्ये काय, यथा व्रज गोपिका नाम. त्या गोपीचं प्रेम श्रेष्ठ का? कारण त्यांच्याकडे प्रेम आहे. त्यांची भक्ती श्रेष्ठ का? सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. पाय धुतो आणि पाय धुता धुता गोड अशा पद्धतीने सगळे लोक जय जयकार करतायत. आणि केवटाचं पाय धुण्याचा कार्यक्रम समाप्त होतो. प्रभू उतरू नका म्हणजे काय हो, म्हणजे उतरले तर परत धूळ लागली, परत एकदा जावं लागते. म्हणजे नाही उतरत रे भाऊ, इथंच बसून काठवण घेतो अशी मस्त मजेत, अशी काठवण चोळवतो अशी, आणि असं हातामध्ये द्रोण बायको पान घेते आणि त्या पानाचं द्रोण बनवते. ते द्रोण घेतो असा मस्त. सगळे लोक रांगेत उभे राहतात आणि रांगेत उभे राहतात आणि सगळ्याला परमात्म्याच्या चरणाचं तीर्थ द्यायला घ्या, घ्या चरणाचं तीर्थ घ्या. अरे गावामध्ये असा एखादा भक्त जन्माला यावा काय की जो काय करेल, प्रसाद मिळवेल आणि सगळ्याला वितरित करेल. घेतो आणि वाटते, घ्या घ्या घ्या. तेवढ्यामध्ये सीता माता म्हणते लक्ष्मणाला, भाऊजी म्हणजे काय? म्हणजे भाऊजी चला ना आपण मी रांगेत उभं राहू. म्हणजे मी नाही घेणार त्याच्या हातची. म्हणजे भाऊजी चला, ते तर तीर्थ नाही भेटायचा आज. मी नसतो मागत म्हणून. त्याला पाहिलं मग टकुरं खराब होते. असं वाटतं बाण काढावं त्याच्या कपाळात घालावं. म्हणजे भाऊजी तिने काय सांगितलं नाही तुम्हाला? हा म्हणे तुम्ही तेच द्या ना, जाणून द्यायला माहिती असं. ते केवट आहे ना म्हणे, मागच्या जन्मामध्ये जलचर होता, गेला क्षीरसागराला. परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घ्यायची इच्छा होती आणि दर्शन घेण्यासाठी गेला. घडी घडी परमात्म्याच्या चरणाकडे जायचं, पण परमात्मा शेषावर झोपले. शेष नारायण घडी घडी त्याला काय करायचे? फणी मारायचे. ते खाली पडायचे, ते खाली पडायचे. पुन्हा वर यायचं, पुन्हा मारायचं, पुन्हा. मग ती वासना राहिली. त्याच्यामुळे मेला तिथे जलचर. हे शेष म्हणजे कोण? लक्ष्मण मेला आणि कुठं जन्माला आला? गंगेच्या किनारी. केवट म्हणतो लक्ष्मण मला सगळं कळायला लागलंय म्हणे, गंगेचा आशीर्वाद आहे म्हणे. मागच्या जन्मात घडी मारून मारून मारलं म्हणे मला, आणि आता जर बाण मारला ना प्रभू तर ध्यानात ठेवा, मागच्या जन्मात तिथं मारलं, गंगेच्या किनारी जन्माला आलो, आणि आता जर बाण मारला तर तुमच्या घरातच जन्माला येईल म्हणे. नाही मारायचं भाऊ, किंवा तो आहे होऊ घेतोय. सगळ्या असणाऱ्या सगळ्यांना प्रसाद वाटतो परमात्मा चरणाच्या तीर्थ. गोड अशा पद्धतीने गंगेच्या किनारी सगळे तीर्थ घेतात. प्रभू चला
सीता मातेला अगोदर बसवताय, नंतर लक्ष्मणाला बसवताय आणि नंतर प्रभू रामचंद्र 3 जण. गुहक राजा म्हणतो, प्रभू मी काय करतो, तुम्हाला काही दिवस करीन 4 करत सेवकाई, मी 4 दिवस तुमची सेवकाई करेल, तुम्हाला थोडस रस्त्यामध्ये मार्गदर्शनही होईल आणि या जंगलातला आम्हाला माहिती आहे, म्हणून रस्ता दाखवण्यासाठी काय करा, आम्हाला सोबत घ्या. मग प्रभू रामचंद्र काय करताय, ठीक आहे सोबत घेताय. गुहक राजा नंतर राम बसताय आणि गोड अशा पद्धतीने नाव निघते आणि जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे बोला, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. 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 बसवलेले नावे प्रभू रामचंद्राला बसवतोय. आज केवटाची नाव तुटकी आहे पण ऐश्वर्य आहे. अरे किती तुटकी नाव असू द्या, किती गरिबी असू द्या, कसाही प्रपंच असू द्या, पण घरात रामाची पूजा आहे तर तुम्ही श्रीमंत आहात. म्हणून रामाची सेवा हीच सगळ्यात मोठी सेवा. म्हणून असणारा गोड पद्धतीने केवट आता नाव घेऊन निघालेला आहे पलीकडच्या किनारी आणि आता केवटाचं आगमन होत आहे आपल्या नगरीमध्ये. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे
शिरडी जय गंगे जय भागीरथी जय जय रामदास शिरडी पाय धुण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. प्रभू रामचंद्राला बसवा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोलो रघुपति राम पतित पावन सीताराम पद्धतीने नावेमध्ये बसवतो, पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जातो आणि पलीकडच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर नाव परत वापस फिरवतो. प्रभू म्हणतात केवट काही राहिलं का? म्हणजे नाही प्रभू, तुम्हाला थोडस मी काय करतो, नौका विहार करवतो. असं म्हणतात की नौका विहार केल्यानंतर थोडस समाधान वाटतं, म्हणून लोक नौका विहार करतात. म्हणून प्रभू तुमचा सर्व शील भाग हलका होईल म्हणून परत फिरवतो, परत इकडून तिकडं तिकडून इकडं. म्हणजे केवट अरे थकलो म्हणे मी. म्हणे प्रभू असं काही ठरलं नाही की 14 वर्ष कुठं एका जागेवर राहायचं, थोडस नावीत बसले तर. प्रभू आम्ही 84 लाख किलोनी फिरतो, कधी थकत नाही, आणि तुम्ही एवढ्या एवढ्या गंगेवर थकला. खूप गोड संवाद आहे महाराज. पलीकडच्या किनाऱ्यावर प्रभू रामचंद्राला घेऊन जातो. प्रभू रामचंद्र खाली उतरतायत, तर प्रभू रामचंद्र खाली उतरतायत. सीता माता लक्ष्मण चढत असताना क्रम कसा, अगोदर सीता माता, नंतर लक्ष्मण, आणि नंतर राम चढतायत नावीत वाहनात. कसं चढावं हेही रामायण शिकवतो. अगोदर पत्नी, नंतर भाऊ, नंतर राम. कुठं प्रवासाला गेले तर रामायणाचा क्रम ध्यानात ठेवा. अगोदर पत्नी आणि उतरताना
अगोदर राम, लक्ष्मण सीता अशी उतरते. आणि प्रभू रामचंद्र उतरल्या केवटाला माहित आहे की आपण थोडस काय केलेलं आहे, लीला केलेली आहे. पण उतरल्या हा केवट काय करतो, गंगेच्या वाळूमध्येच काय करतो, आडवा पडतो, प्रभू रामचंद्राचे पावलं धरतो आणि रडायला सुरू करतो. म्हणजे काय झालं, का पाय धरले भाऊ? म्हणे प्रभू गरीबाकडून काही चुकलं असं तर माफ करा, तुम्ही मोठे आहात. केवट उतरी दंडवत केला, दंडवत प्रणाम केला. प्रभू रामचंद्राला इतकं वाईट वाटलं ना, डोळ्यातून पाणी आलं. म्हणे नाही रे भाऊ, हे काय? उचलला, आलिंगन दिलं केवटाला. आणि प्रभू रामचंद्र सीता मातेकडे बघतायत. सीता मातेकडे बघितल्याकडं सीता मातेच्या लक्षात येत काय, प्रभू रामचंद्राला काहीतरी पाहिजे. एवढी सेवा झाली, एवढा आनंद झाला, पण उतराई देण्यासाठी काहीतरी बक्षीस द्यावं म्हणून काहीच नाही. म्हणून सीता माता पिय ही अकी सिय जान निहारी मनी मुद्री तब दीन उतारी. आपल्या हातामध्ये रत्नाची मुद्रिका आहे, राम नामाची अंकित ही मुद्रिका. राम नाम अंकन केलेलं लग्नातली मुद्रिका काढते आणि घरधण्याच्या हातात ठेवते. कधी घरधनी जर संकटात असला तर सोनं नाणं देताना लय आडहेडे नाही घ्यावा माऊले, काढते आणि देते. प्रभू रामचंद्र मुद्रिका घेतायत, त्याच्या हातावर ठेवतात. केवटा ही ठेव उतराई म्हणून. म्हणजे प्रभू गरीबाला पैशात नका मोजू. पण नाथ आज मैं काह न पावा, आज मला काय नाही भेटलं म्हणे. मिटे दोष दुःख दारिद्र्य दावा, सगळे दोष निघून गेले म्हणे. काय नाही भेटलं सांगा म्हणे. एवढं प्रेम प्रभू. आणि आता मला हा प्रश्न पडला, प्रभू तुम्ही आता गरीबाला सोडून जाताल, नंतर आमचं काय? मला करमणार नाही म्हणे प्रभू. म्हणे केवटा तू पण माझ्या ध्यानात राहशील रे धन्या. अयोध्येतून वनवासाला निघालो, पडीच्या दिवसात एवढी सेवा केली म्हणून घे ना, एवढी घे मुद्रिका, घे ठेव तुला. म्हणे प्रभू नको, एवढ्या वेळेस नको म्हणे. मग म्हणे फिरती उभार मोही जो देवा सोई प्रसाद मै सिर धरी लेवा. तुम्ही आता जा, 14 वर्ष झाल्यानंतर वापस येताना जे देताल ना, तुम्ही प्रसाद म्हणून स्वीकार करेल. म्हणजे केवटाची इच्छा आहे प्रभू रामचंद्र वापस येताना भेट देऊन पुढे जावं. प्रभू रामचंद्र पुन्हा यावे. परत येत असताना जे द्याल तो प्रसाद म्हणून घेईल म्हणे प्रभू. मात्र लई जीवाला समाधान वाटलं प्रभू. गरीबाच्या दाव्यात बसले म्हणे. इतकी तुटकी नाव, पण तुटकी का असाना, कसं का असाना, पण मी कधी पाप केलं नाही म्हणे. सतकी नाव केवटी सद्गुरु. मीराबाई बोलतात ना, पायोजी मैंने राम रतन दंड पाय, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनाय. म्हणून सत्य वागत राहावं माणसाने. एक दिवस देव दस्तक देतो त्याच्या दारावर, रामायण प्रमाणे. म्हणून प्रभू परत काय द्याल ते मी घेईन. प्रभू रामचंद्र पुढे निघाले आणि केवट आता परत नाव घेऊन आला गंगेच्या किनारी. पण वापस येत असताना नावेत बसून नाही आला. पोहत ती नाव लोटत गंगेच्या किनारी आली. आणि ती नाव गंगेच्या किनारी आली. सगळे लोक वाटत पाहत आला केवट आला भाऊ, केवट आला. सगळ्या लोकांनी बघितलं, रडायला लागले. ते का नावेत नाही बसला? अरे ज्या नावेत राम बसले त्याच्यात आता कोणी बसू देणार? ध्यानात ठेवा, तुम्ही कथा ऐकणारे माणसं. आता हृदयात जर 7 दिवसात या सोहळ्यामध्ये जर राम बसत असेल तर परत दुसऱ्या चिंतनाला आसरा देऊ नका. विषयाच्या चिंतनाच्या मार्गाने जाऊ नका. रामगीतेतलं वाक्य प्रजेला दिलेलं उपदेश आहे. काय? येही तन कर फल विषय नाही भाई, स्वर्ग स्वल्प अंत दुःख नाही. म्हणून एका हृदयात राम बसला म्हणे माझ्या हृदयरूपी नावेत.
आता कोणाला बसू देणार नाही. गंगेच्या किनारी नाव लावतायत, उचलतायत सगळे लोक, नाव ठेवतो. आणि त्याची गर्दनी, त्याचे 4 लेकर आणि केवटाने आता काय केलेलं आहे, 14 वर्ष गंगेच्या किनारीच राहिलेलं. उठायचं, सकाळी काठवतीतून पाणी घ्यायचं, नावेला धुवायचं आणि सीताराम 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 म्हणायचं आणि त्या नावेला प्रदक्षिणा घालत राहायचं. नावेला प्रदक्षिणा घालत राहायचं. कोणी आलं तर विचारायचं, भाऊ 14 वर्षाचे किती दिवस राहिले? हो, मला देव म्हटले होते काय की येईल, माझ्याकडे येतील का नाही, किती दिवस राहिले सांगा ना दादा. आणि उठलं की गंगेकडे असा हात वर करून बघायचं, राम आले की काय, राम आले की काय, राम आले. सीताराम 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 कहिए, जाही विधी राखी राम, ताही विधी रही. जसं देव ठेवेल डोंगरेजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे तसा राहिला. आणि सीताराम म्हणत राहतो, प्रभू रामचंद्र कुठं गेले. इथून पुढं खूप गोड प्रसंग आहे. उद्याच्या प्रसंगामध्ये थोडासा भरत चरित्राला न्याय देऊन आपण पुढे चालणार आहोत. झालेली सेवा पवित्र पावन राम प्रभूच्या चरणी. या प्रसंगातून फक्त एकच शिकण्यासारखे काय, राम केवल प्रेम प्यारा, जानी लेहु जो जान निहारा. राम ही केवल प्रेम प्यारा, जान लेहु जो जान निहारा. हरे राम 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 सीता राम राम राम. 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 हरे राम 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 सीता राम राम.